एक रोड आहे जिथं टोल लागत नाही. रोड चांगला आहे, काही खराब नाही आहे. ही असली एखादी वायर आहे ना तुमच्याकडं जम्पर केबल, छत्रपती संभाजीराजे चौक तिकडनं लेफ्ट आणि सोलापूरकडे कूच. जय सियाराम. आता फायनली निघायचा टाईम झालेला आहे. दुपारचे 2:30 वाजायला आलेले आहेत. आता निघतोय मी इथनं पंढरपूर. पण पहिल्यांदा सोलापूरला जाणार आहे. एवढं ऊन आहे. सूर्यनारायण त्यांच्या फुल पॉवरमध्ये आहेत. आणि हे आमच्या बारक्याचे बारीक झालेले कपडे सगळे न्यायचे जाताना. आणि हे माझे 2 बॅग, माझा पॅड. निघाले आता पंढरपूरमधनं. खतरनाक ऊन आहे यार इथं. अख्खी गाडी गरम झाली. स्टिअरिंगला पण हात लावता येत नाही, एवढं गाडी गरम झालेली. आता इकडनं मी सोलापूरला चाललो आहे. आणि सोलापूरवरनं एकतर 5-6 वाजता लगेच पुण्याला निघणार आहे किंवा दुसऱ्या दिवशी पुण्याला निघणार, कारण ते मामाला न्यायचे सोबत. म्हणजे मामाने मी जाणार आहे. आता इथून सोलापूरला जायला 3 रोड आहेत तसे. पण मी आता एक रोड आहे जिथं टोल लागत नाही. रोड चांगला आहे, काही खराब नाही आहे. दुसऱ्या रोडला एकच टोल लागतो, तो पंढरपूर आणि सोलापूर डायरेक्ट येतो. मी तुम्हाला मॅप दाखवलंच. आणि जो अजून एक रोड आहे तो आपला पुणे सोलापूर हायवे ना, त्या रोडवरनं घेऊन जातो. तर मी जो पुणे पंढरपूर आपलं पंढरपूर सोलापूरचा जो हायवे ना नवीन झालेला, त्या रोडने जाणार आहे. मस्त रोड आहे तो. 100 किलोमीटर आहे. 1.5 तास लागतील मला पोहोचायला. पण मी निवांतच जाणार आहे हळूहळू, कारण मला तिथं जाऊन पण काही काम नाही. तिथे जाऊन झोपायचं आहे. समजा ते मामाचं एक काम 4-4:30 वाजता होणार आहे. ते झाल्यावर आम्ही ठरवणार आहे जायचं का नाही जायचं पुण्याला लगेच. बघू काय होतं ते, तुम्हाला कळलंच. आता हा पंढरपूरचा मेन हायवेच आहे हा. म्हणजे आत्ताशी मी घरातनं निघालो आहे. ही असली एखादी वायर आहे ना तुमच्याकडं जम्पर केबल, असली वायर आहे ना प्रत्येकाने गाडीत ठेवत जावा. खूप गरज आहे त्याची. स्वतःला जरी गरज नाही पडली दुसऱ्यांना गरज पडती. बघा रोड एवढा बारीक आहे, हा तरी मोठा आहे, मागे अजून बारीक रोड आहे. तशा रोडमध्ये आडवी गाडी आत्ता माझी लावली होती आणि एकाची इंडिका विस्टा होती, बंद पडली होती, बॅटरी गेली होती तिची. ती गाडी चालू करत होती. त्यामुळे मी अजून पंढरपूरमध्येच आहे. काही निघाले. AC लावून पण एवढं घाण गरम होते ना. पाणी घेतलं होतं पण एक परत गार पाण्याची बाटली घेतली, एक घाण गरम होते. पहिल्यांदा इकडनं निघून हायवेला कधी लागतं असं होतं. आणि ते ACचा पण त्रास होतो घाण. सगळं लपडं झालं. जरा लेट निघायला पाहिजे नव्हतं, पण ते जायचं आता मला, त्यामुळं करावं लागलं. हायवे लागला आहे, जरा साईडला थांबलं, पाणी वगैरे जरा फ्रेश होतो. आणि जसं ही गोष्ट मला माहीत नाही तशी भरपूर जणांना माहीत नसेल. आपल्याकडे CNG आहे म्हटल्यावरती गाडीत पेट्रोल थोडंफार ठेवावंच लागणार तुम्हाला, कारण स्टार्टर मारण्यासाठी पेट्रोलचीच गरज पडते. CNGवरती स्टार्टर बसत नाही. हे मला माहीत नव्हतं, मग नंतर न कळलं म्हणून म्हणलं तुम्हाला पण सांगावं. जसं मला माहीत नव्हतं तसं भरपूर जणांना माहीत नसेल. आता पाणी पितो जरा. आणि आम्ही रोडबद्दल बोलत होतो तर मी मंगळवेढा मार्गे चाललो आहे. रोड मस्त आहे. हो का, गावातनं बाहेर निघालेच डांबरी एकदम 1 नंबर रोड आहे. आणि एकच टोल लागतो, 75 का 95 रुपीजचा काहीतरी एक टोल आहे. मी सांगतो तुम्हाला पुढे गेल्यावरती. पण हा चांगला रोड आहे. म्हणजे भरपूर जण असं पंढरपूरला, देवाला, त्यानंतर अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर असं करतात ना, त्यासाठी हा रोड चांगला आहे. तर मेन हायवेने जायची काही गरज नाही आहे. या रोड संपलेला आहे आणि आता मेन हायवे लागलेला आहे लेफ्ट साईडला सोलापूर. आणि हिरो छत्रपती संभाजीराजे चौक तिकडनं लेफ्ट आणि सोलापूरकडे कूच. आता सोलापूर राहिले मॅपवर
बघावं लागेल, पण माझ्या अंदाजे राहिला असं 60 किलोमीटर्स तरी आहे इथं सोलापूर. मग ह्याला मला वाटतं 40-50 मिनिट काय त्याला लागतील. आता क्रूज कंट्रोल सेट केलेलं आहे 89चं, 90वर नेईल, त्याला 1 पॉईंट वाढवल आणि निवांत बसल गाणी ऐकत. आता मॅप लावायची तर काय गरज नाही आहे मला, कारण सरळच रोड आहे. पण तिथं सोलापूरमध्ये गेल्यावर मॅप लावावं लागेल, कारण मला रोड लक्षात राहत नाहीत. आणि तिथे गेल्यावर भरपूर गल्ली बोळ आहेत. मामाच्या घरीपर्यंत जायला मला मॅप लावावाच लागेल. तोपर्यंत मोबाईलला आराम आणि टाईमपाससाठी हे घेतले. हे बघा, असा रोड आहे सोलापूरपर्यंत. आणि मी जसं नेहमी म्हणतो, असा रोड असेल तर काय पाहिजे अजून. हॉटेल्स वगैरे पण आहेत साईडला या रोडला, पेट्रोल पंप पण आहे. CNGचं काय अजून मला माहीत नाही, कारण CNG मी कधी बघितलं नाही. आज आवर्जून CNG बघायला आहे का. तसं CNG फुल केले, 1 पॉईंट कमी झालेलं आहे. आता काय झालं आहे मला माहीत नाही, कारण मी जास्त फिरलेलं नाही. बहुतेक मला असं सांगितलं होतं की पहिली जी लेवल असते ती जरा लवकर उतरती, नंतर तर बाकीचे लेवल उतरायला टाईम लागतो. म्हणजे ॲव्हरेज तर निघणार आहे, कारण 830 रुपयाचं मी फुल केली होती, 9 किलो बसलं होतं बरोबर 830 रुपयामध्ये. 92 रुपीज रेट चालू आहे पंढरपूरमध्ये. तर आता बघू, अजून तर काय भरलेलं नाही, आता भरणार पण नाही. पुण्याला जाताना भरपूर पंप आहेत CNGचे, तिथंच मी भरेल. इथं तर काय भरायची गरज नाही. आणि मी काय फिरणार पण नाही आता कुठं, घरी जाणार आहे. आणि पुढं एक 5-10 किलोमीटर गेलो तर गेलो बाहेर, नंतर आता काय घरीच असणार. सकाळी निघल किंवा आजच निघल. 50 किलोमीटर राहिले सोलापूर. आता 50 किलोमीटर वाजलेत 3:30. बघूया आता काय होते. सोमवार ते शनिवार बघा, टोल 100 रुपये टोल आहे कारला. पहिलं मला वाटलं होतं 75-90 काहीतरी असेल, पण 100 रुपये बहुतेक वाढवलेला आहे. हा टोल आधी एवढा नव्हता, वाढवलेला आहे. आपल्या पुढं महाराष्ट्र शासनची गाडी. ह्याला फास्टॅगमध्ये पैसे भरायचेच विसरलं होतं, लपडच झालं. पण फास्टॅग नवीन जे फास्टॅग आलं त्याला QR कोड आहे, त्यामुळे घरी फोन लावून पप्पांना पैसे भरा मग मी पाठवणार, तसलं लपड करायची गरज नाही. इकडनं स्कॅन केल्यावर होते. भरले 100 रुपये होते. मला वाटलं असतील, मागच्या वेळेस मी गेलो होतो त्यावेळेस भरले होते पैसे, त्यातले असतील पैसे थोडेफार, पण नव्हते काय माहिती. आणि ते म्हणले की 200च्या खाली जर का असेल तर मग दाखवत नाही, 200च्या वरच पाहिजे, म्हणजे 200 रुपये बॅलन्स ठेवायला पाहिजे असं म्हणत होते ते. त्यामुळं पण झालं असेल हे लपडं बहुतेक. ठीक आहे, आपलं काम झालं. आता काय टोल नाही. आता निघू आपण म्हणजे मी निघलोच आहे. अजून 40 किलोमीटर राहिलेले आता इथनं. निवांत जाणार. आणि खूप दिवस झालं, मागच्या वेळेस गेलो होतो सोलापूरला, तेव्हा पाणीपुरी खाल्ली होती. आणि ते काय मामाने घरी आणली होती, माझा उपास होता त्यामुळं. घरी आणून खाण्यात काय मजा नाही. ते तिथं खाल्ली ना, थंड असते तिथं खाल्ली की मजा येते. आपल्या पुण्यात कसं गरम पाणीपुरी भेटते, सोलापूरमध्ये थंड पाणीपुरी भेटते. हे बाकीचं काय टाकत नाही त्यामध्ये, रगडा शेव आणि ठेव तसलं काय नाही. फक्त पाणी, कांद्याची पात, शेव पण असते वाटतं ती बारकी एकदम, आणि पुरी बस. गेलो तर दाखवल मी तुम्हाला कशी असते. कशी आहे मजा क्रूज कंट्रोलची आहे ना. मला तुम्हाला सांगायचं बरं का, आता ज्यांच्याकडे आहे गाडी त्यांचं ठीक आहे, पण ते गाडी नवीन घेण्याचा प्लॅन करत असतात त्यांनी प्लीज क्रूज कंट्रोल घ्या. जर का तुम्हाला खूप फिरायला आवडतं आणि ताण पण नको आहे ना, क्रूज कंट्रोल असलं पाहिजे या गाडी. मला आधी काय एवढं त्याचं वाटत नव्हतं, कारण आधी गाड्या क्रूज कंट्रोलच्या येतच नव्हत्या. आधी गाड्या साध्याच होत्या, म्हणजे नॉर्मल आपण मॅन्युअलीच चालवायचं. मी ज्यावेळेस ही गाडी घेतली त्यावेळेस मी पहिल्यांदा क्रूज कंट्रोल बघितलं. काय मजा येते यार गाडी चालवायला. गाडी म्हणजे मी चालवतच नाही आहे सध्या, मी स्टेअरिंगच धरलेलं आहे. आणि ब्रेक दाबायचं गरजच पडत नाही, कारण ट्रॅफिकच नाही आहे रोडला, हायवेला जास्त गाड्याच नाही आहेत. कारण हा आतला रोड आहे ना, मेन हायवे तिकडं पुणे सोलापूर तो हायवे. आणि हा हायवे कोण यूज करतं, पंढरपूरवरनं जे सोलापूरला चालले तेवढेच लोक यूज करतात. एसीचा त्रास व्हायला लागले, घसा बसायला लागले माझा आता. लोक
उभे लागले, पण काय ऑप्शन नाही कारण की खिडकी ओपन करून पण गरमच वारा येते. मी चेक केलं बाहेर बघा ना कसलं घाण, म्हणजे तुम्हाला आता मोबाईलमध्ये कळायचं नाही पण लय खतरनाक ऊन आहे आणि अजून 35 डिग्री सेल्सिअसच आहे. आता या गाडीच्या आतमधलं दाखवते का बाहेरचं दाखवते माहीत नाही, मोबाईलवरती चेक करतो एकदा मग तुम्हाला सांगतो किती. बरोबर आहे 35 म्हणजे बाहेरचं 34 दाखवते घेतलं आणि गाडीतलं 1% जास्त असं असू शकतं, मला काही माहीत नाही याच्यातलं गाडीत जे दाखवते त्याच्याबद्दल. हा ते एकंदरीत सुखद प्रवास चालू आहे माझा, कोण नाही आहे. मागं बघा पसारा, ते CNG टाकल्यानंतर पसारा सगळा इथंच येते. 4 जण गाडीतनं लांब जात असतील त्यास कसं करायचं मला थोडंसं म्हणजे प्रश्नच पडला आहे. पण ते CNGच्या खाली आहे बरं का जागा भरपूर, तिथं ठेवू शकतो. ते आता जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत काय कळणार नाही. आता इथं थांबलं जरा 5 मिनिट, पाणी वगैरे पिलं. गाडी बघा पूर्णपणे घाण झालेली आहे गाडी. मी गाडी नेली आणि घाण होणार नाही असं तर होऊच शकत नाही. बघा घाण होती, मला धुवायची इच्छा होत नाही. काय घरी प्रेशरने पाणी आहे आपल्याकडं, मशीन पण आणलेली, गाडी धुण्यासाठी मशीन पण आणलेली. आता एवढा खर्च कशासाठी केला आहे? बाहेर 200-300 रुपये घालवण्यापेक्षा जेवढं फिरायचं तेवढं फिरायचं. घाण होते गाडी, घाण चांगली दिसते. 4:30 वाजलेत म्हणजे 1 तास लागला मला घरी यायला. आता घरी जातो, जरा फ्रेश वगैरे होतो, टाईमपास करतो. बघू संध्याकाळी केलं तर मी तुम्हाला दाखवलंच, नाहीतर मग उद्या पुण्याला जायची पण व्हिडिओ ह्यामध्येच मी करेन. बघू ही व्हिडिओ किती वेळाची होती त्याप्रमाणे मी हे करू शकतो. चला आता निघायचा प्लॅन झालेला आहे. किती 5 वाजलेले आहेत आता. तर आता आम्ही डायरेक्ट निघतोय. एक 4 तास लागतील, अजून 4 ते 5 तास लागतील. 4 तास लागतील कारण आम्ही हडपसरमध्ये जात नाही. तुम्हाला दरवेळेस मी दाखवलेलं प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी मधल्या रोडने जातो कारण आम्ही खेडशॉपमध्ये राहतो. तर पहिल्यांदा एक कॅफे, इथं एक चांगलं नामांकित कॅफे आहे मिडल ईस्ट म्हणून. तर तिथलं एक रोल घेणार आहे खायला आणि खातच आम्ही निघणार आहे. मामा जरा फ्रेश होते, तो फ्रेश झाला की लगेच निघणार आहे. ही त्याची बॅग तयार आहे. मी बॅग आणली होती माझी, पण थांबायचा काय प्लॅन झालेला नाही कारण त्याचं जे काम होतं 3:30-4 वाजताची होणार होतं ते झालेलं आहे त्याचं काम. थांबण्यात काय पॉईंट नाही कारण उद्या दुपारी मला 1 वाजता काम आहे. उद्या आम्ही सकाळी निघून बरोबर काम माझ्या जॉबपर्यंत आम्ही पोचू शकतो. ते काय होतं सकाळी लवकर उठायचं, जायचं आणि परत कामाला बसायचं, ते लय मला वैताग येतो लय. त्यापेक्षा आता घरी गेलो आणि झोपलो निवांत, सकाळी कितीही वाजता उठलो कामाला बसलो ना फ्रेश होतं एकदम आणि काम नीट होतं. काम होणं महत्त्वाचं आहे, कामाव्यतिरिक्त काय नाही. कर्म आणि धर्म कळलं. हे येते कॅफे. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं झालं अगदी सोपं, कारण आता सोन्याची ऑनलाईन खरेदी किंवा विक्रीसाठी आजच या shingrijwellers.com वर. ज्ञानाची नवी दिशा. आता इथं आलो आता आम्ही जेवण करायला बिग वनमध्ये. मच्छी खायची, इथं मासे फेमस आहेत. आम्हाला खायची होती, म्हणजे मला पण खायची आहेत, पण त्याला माहिती इथलं सगळं. आम्ही दोघं चाललो आहे जेवण करायला, म्हणजे टाईम झालेला आहे. जेवण तर झालेलं आहे. समजा तुम्ही इथं जेवण करायला आलाच म्हणजे तुमचं योग जमलाच. जेवण 1 नंबर आहे. माशामध्ये फक्त चिलापी भेटती. जर का आलाच तर खूप भूक लागली असेल तर स्पेशल घ्या, 250 रुपयाला आहे स्पेशल मच्छी थाळी. पण खूप भूक नसेल ना तर दुसरं काहीतरी घ्या, कारण सरत नाही. माझं तर अर्ध्याच्या वर तसंच राहिलं. मामाने खाल्लं कसं तरी, पण खूप येतं. म्हणजे 2 आळणी पीस, आळणी रस्स्यातले 2 पीस, मसाल्यातले 2 पीस आणि फ्रायमधले 2 पीस, असे 6 पीस. आळणी रस्सा, तांबडा रस, आपलं मसाल्याचा रस्सा आणि राईस
हे सगळे येतं. बघा तुमच्या हिशोबाने किती खायचं आहे तसं तुम्ही घ्या. आता CNG भरायला थांबलोय. 91 रुपये रेट इथं बिग वनच्या पुढे ते लावलेले. आणि बघा जे कंपनी भेटेड असतात ना त्यांना वेगळी लाईन आहे, त्यासाठी भरपूर मोठी लाईन आहे. म्हणजे बाहेरनं फिट करून घेतले ज्यांना पुढं CNG भरू शकतो ते असं रिक्षा जिथं भरतात तिथे येऊन थांबवू शकतात. मी तसं भरतो. हे माझं मागं पण आहे जागा भरायला. आणि ना 830 रुपयामध्ये जवळपास 270-80 किलोमीटर आली गाडी. दाखवतो तुम्हाला किलोमीटर. आता परत मी 0 करेल. तर 7 किलो बसला आता CNG. मी आधी 9 किलो बसलो होतं. अजून किती होतं 8-9 2 किलो राहिलं होतं. आता गाडी अजून म्हणजे 300 किलोमीटर जाऊ शकते. 285 किलोमीटर आली. आता काय 0 करायची गरज नाही. ॲव्हरेज आता कळलेलं आहे बरोबर. त्यामुळं आता मी काही तसलं ॲव्हरेज काढायचं बघत नाही. 800-900 रुपयामध्ये 300 किलोमीटर हे झालेलं. आणि पेट्रोलचं ॲव्हरेज दाखवते आता 24 किलोमीटरचं. पोचलेलो आता घरी. बघा आता हे एवढे 2च राहिलेले. टोटल 400 किलोमीटर रनिंग झालेले आहे आजचं. आणि काय बरं हां जेवण वगैरे झालं सगळं झालं. आता पोचलेलं आहे. आता